संयुक्त महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2026 कट ऑफ संदर्भातला हा एक नवीन व्हिडिओ आपण टाकतोय। एवढा कमी कसा लागणार कट ऑफ त्याचं डिटेल विश्लेषण सहित आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा केबीएस स्पर्धा विश्व या चॅनलला। चला पाहूया संपूर्ण विश्लेषण सहित हा व्हिडिओ। आता 2025 आणि 2026 च्या परीक्षेची तुलना करता किंवा त्या पेपरची तुलना करता 26 चा पेपर हा 25 पेक्षा अत्यंत आव्हानात्मक पेपर होता। एकूण काठिण्य पातळी बघायला गेलं तर अत्यंत संकल्पनात्मक आधारित पेपर, त्याच पद्धतीने लेंदी पेपर होता, 40 पेजेसचा पेपर होता। त्यामुळे प्रश्न सुद्धा मध्यम ते अवघड स्वरूपाचे होते। तर 2025 ला सोपा ते मध्यम या स्वरूपाचा पेपर राहिला होता। अधिक तार्किक प्रश्न आणि प्रगत प्रश्न गणित व बुद्धिमत्तेवर आता ह्या वर्षी विचारले होते। त्यासोबतच जागतिक घडामोडी आणि त्यांचे भारतातील परिणाम काय झालेत या संदर्भामध्ये तुलनात्मक अभ्यास विचारला होता। चालू घडामोडीवर आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोग या सामान्य विज्ञानाच्या अनुषंगाने जे प्रश्न होते आणि तार्किक प्रश्न टू द पॉइंट प्रश्न, त्यामुळे सामान्य विज्ञानाचे सुद्धा काही प्रश्न अवघड गेलेले आहेत। इत्याचे प्रश्न थोडेसे ऐतिहासिकदृष्ट्या खूप अवघड विचारलेले आहेत। 3-4 प्रश्न अवघड आहेत। राज्यघटना व अर्थशास्त्र त्या मानाने थोडंसं बरं होतं, पण त्याच्या सुद्धा मध्ये जर काठिण्य पातळीचा फरक राहिलेला आहे। आता चला आपण जागांची तुलना जरा पाहून घेऊया। 14 जून 2026 रोजी झालेल्या या पूर्व परीक्षेसाठी एकूण 552 जागा आहेत। तर आता ह्या मुख्य परीक्षेसाठी जाहिरातीतील एकूण जे पद आहेत, पाठीमागची जे पद होती 758 पदे 2025 ला, तर आता यावेळी 2026 ला 552 पदे आहेत। त्याच्यामध्ये पीएसआय साठी 310 पद आहेत, एसटीआय साठी 236 आहेत आणि सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ पदासाठी जवळपास 6 जागा आहेत। बाकी इतर पदे जे निबंधक किंवा काय जे इतर पदे येतात त्याच्यामध्ये जागा नाही आहेत। त्यामुळे पाठीमागच्या वर्षी यामध्ये जागांचा थोडासा कमतरता आहे, पण जागा वाढणार आहेत। अजून जागा याच्यामध्ये वाढलेल्या दिसतील, ठीक आहे। आणि त्याच अनुषंगाने या गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी आता हा जो पूर्व परीक्षेचा कट ऑफ फार महत्त्वाचा असतो, तर त्या गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या आहेत। मग या जागेच्या अनुषंगाने कट ऑफ काय असेल, तर आता 2025 चा जो कट ऑफ होता तो तुलनात्मक आपण 2026 ला जर कट ऑफ बघितला, अगोदर 2025 चा कट ऑफ बघा। ओपन जनरल 51.25 लागला होता, ओपन फिमेलचं 48.25 लागलं होतं, स्पोर्ट्स 26.75 लागला होता, ओबीसी आणि एससीबीसी जनरल 51.25 होता, फिमेल 48.25 होता आणि स्पोर्ट्स 26.75 होतं। त्यासोबतच ईडब्ल्यूएस जनरल 45, फिमेल 40.50 आणि स्पोर्ट्स 16.25 लागला होता। एससी आणि एसटी मध्ये जनरल 47.75, एसटी मध्ये जनरल 45.25, एससी फिमेल मध्ये 45.25, एसटी फिमेल मध्ये 41, एससी स्पोर्ट्स 14.25 आणि एसटी स्पोर्ट्स 10.25 या पद्धतीचे काही कट ऑफ राहिले होते। एनटीबी म्हणजे हे 2025 चे कट ऑफ बघतोय आपण का, तर 2025 ला जो पेपर होता तो स्वरूप जे होतं ते सोपं ते मध्यम होतं, पण आताचा पेपर जो आहे तो मध्यम ते अवघड या स्वरूपाचा थोडासा पेपर राहिलेला आहे। तर याचा अपेक्षित कट ऑफ काय असेल बघा। ओपन साठी ओपन जनरलला जे कट ऑफ असेल ते 46 ते 48 या दरम्यान असेल। एससीबीसी साठी मेल साठी 46 ते 48 याच दरम्यान राहील। ओबीसी पुरुष साठी 46 ते 48 या दरम्यानच राहील। एनटीसीडी असेल याच्यासाठी ओपन मेल 45 ते 47 या दरम्यान राहील। एससी पुरुष 42 ते 44 या दरम्यान राहील। एसटी पुरुष 39 ते 41 या दरम्यान राहील। ईडब्ल्यूएस पुरुष 41 ते 44 या दरम्यान राहील। त्यासोबतच आता ओपन महिलांसाठी फिमेलसाठी 44 ते 46 या दरम्यान राहील। एससीबीसी साठी 44 ते 46 या दरम्यान राहील। ओबीसी साठी 44 ते 46 या दरम्यान राहील। एनटीबी साठी महिला 44 ते 46, एससी महिला 39 ते 41 पर्यंत राहील मेरिट, एसटी महिला 36 ते 38 या दरम्यान मेरिट राहील मित्रांनो। ईडब्ल्यूएस महिला 37 ते 39 या दरम्यान राहील। त्यामुळं हा अत्यंत अपेक्षित आणि सुधारित कट ऑफ या ठिकाणी आपण टाकलेला आहे। संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला जो पेपर झाला तो मध्यम आणि अवघड स्वरूपाचा असल्यामुळं या पेपरच्या काठिण्य पातळीनुसार हा कट ऑफ आपण अंदाजित दिलेला आहे। ज्यांचा स्कोर 45 प्लस आहे त्यांनी 100% मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला हरकत नाही। सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।